गुड मॉर्निंग दोस्तों, कैसे सब बढ़िया रहेंगे। तो भाई आज मतलब कल का अपलोड थोड़ा लेट गिरा, मतलब अभी मैंने डाला ना, तो क्या सीन हुआ भाई, मैंने अपलोड करके रखा था भाई, नेटवर्क क्या मतलब पूरा हो गया था, 99% पे रुक गया था। मैंने फिर से डिलीट किया, फिर से अपलोड किया, इसलिए थोड़ा टाइम लगा। तो भाई घर पर आ गया, अभी फिर से मामा के इधर जाना है, मतलब शाम को जाना है। अभी मेरा काम ही आज 3-4 दिन काम पेंडिंग है, वो करूँगा। एंड कुछ नहीं भाई, घर पर पूरा मतलब पूरा तहस महस हो गए, तो मम्मी को आने के बाद ज़्यादा टेंशन नहीं चाहिए। तो मैं थोड़ा सा मतलब थोड़ा फार ठीक कर देता हूँ, तो मम्मी को ज़्यादा टेंशन है, क्योंकि मम्मी भी थक के आएगी। मम्मी भी उधर बहुत मतलब अभी उसको भी बीमार है उधर भी। तो चलो अभी पहले फ्रेश होते, फिर घर भी थोड़ा ठीक ठाक करते। चलो तो भाई कैसे हो भाई। तो अभी मैं खा रहा हूँ फ्रेंच फ्राइज। मैं कुछ तो बाकी अच्छा नहीं लगता, बस फ्रेंच फ्राइज, चाय और मैगी, इतने से मेरा पेट भर जाता है, मुझे कुछ खाने की ज़रूरत नहीं रहती। तो भाई मिलता हूँ मैं आपको अभी मामा के घर जाके, इधर मतलब मामा के इधर जा रहा हूँ मैं अभी। रेडी वेडी हो तो मैं आपको बताऊँगा, रेडी वेडी होऊंगा तब, ठीक है। तब तक भाई आप उधर ब्लॉग शूट किया है बबली ने, मैं आपको वो दिखाता हूँ। देखो भाई आप ही वो क्लिप देखो, मैंने उनको बोला शूट करो भाई, मैं नहीं वो तो आप शूट करो, ठीक है। तो देखो आप अभी, चलो एक्शन। मामा भाच्याच्या हल्दीला आता मामा ग बहिणीच्या काढा काढणार नाही ग सुटल तुम्ही हात तसा नका, असं ठेवा ना तुम्ही सरळ, मग हात का फिर तुम्ही फिरवा ना तिकडून, हे लागू दे, लागली तर तू घे, लागू दे. चकडी मला कुठं माहिती आहे असं मागवत बघितला तो, तुम्ही बघितला नसलं तरी सांगितलंच नाही ना तू. सुरेश परत कर सुरेश. पहिल्या नाही परत आम्ही धरू, घाबरू नका तुम्ही. आम्ही धरतोच लगेच. मग दोघी आत्या बसली मागे, आत्या बसली मागे. मारवाडी पेठ टसका जाईल कसलं पाणी आणलं, याचं आणलंय, आठव्याचं आहे. पाणी पी तू. साबण
घालायचं का इकडे हे वाटायचं का येडी आवडी करते ए कविता बघा आता ए कविता हे होत ना काय हे घेते ते म्हणे काय ते नको पाणी होतं काय पुन्हा काय ग पोरी माझ्या अंगावर वचल ना त्यांच्या यांचं झालं काय मावशी यांचं झालं का मावशी यांचं झालं का हे जा तुम्ही जा सुरू कांदा कशाला कांदा आणायचा झोपवायचा त्याचं नाक राहील काय वाटीवरच करायचा थोडी नाकून वाचायचा आणि उरला सगळ्या त्याच्या मागच्या बाजूला म्हणजे आवड लागेल तिकडे बघा घर मालकाला सांगा मोठ्यातला मोठा कांदा आणून यांच्या नाकावर पडाला आणा हा कोणी बुवा त्या किल्ल्याला काय व्हायचं बोलायचं काय तुम्हाला माहिती पहिला गोंधळ म्हणजे आपल्या आयुष्यातला जन्माचा गोंधळ जेव्हा आपल्याकडे मूल जन्माला येतं मुलगा म्हणजे असं जेवढ्याचा मुलगा आला जन्माला कर चालू. हॅलो गाईज, आज जयेश नाहीये. जयेशचा ब्लॉग मी चालू करते. काल भावाचं लग्न होतं म्हणजे जयेशच्या मामाचं, तर त्यांची ती रुखवत आलेली आहे. तर वहिनीकडनं काय काय आलंय ना आपण बघूया एकदा. हे काहीतरी करंजे आहे, त्याच्यावर नाव आहे त्यांचं दोघांचं. तिथं पण हे थोडं थोडं असं शंकरपाळे वगैरे त्याच्यावर पण नाव लिहिलेलं आहे दोघांचं, सूरज आणि अंजली. बेसन लाडू दाखव. हा, बेसन लाडू वगैरे आणि पापडी. हा, हे बघा. हे असं त्या लोकांनी असं रुखवत मांडलेली, त्या रुखवतीवर हे असं लिहून ठेवलेलं होतं सर्व गोष्टी. अंजली आणि सूरज हे असं हे नवरीचं नाव आहे, हे नवऱ्याचं नाव आहे. हे असं सर्व पापड्यांवर ह्या पापड्या केल्या त्यांनी आणि हे सर्व रुखवतीमध्ये मांडलेलं. हे बघा, हे त्यांच्या करवड्यांची नावं आहेत ह्याच्यावर सर्व. आणि अजून इकडे खूप छोटं छोटं सामान आहे. आम्ही अजून काढलेलं नाहीये, वहिनीकडनं आलेलं. हा, हे असं तुळस वगैरे. अजून हे बैल पण आहेत, हे बघा दाखवते मी तुम्हाला. खूप पसारा पडला आमच्या घरात, थोडं समजून घ्या. आणि बाहेर पण खूप सामान ठेवलंय जे वहिनीकडून आलेलं आहे आम्हाला, तुम्हाला दाखवतो आम्ही. आणि तिकडे बघा काय काम चालू आहे. हे मेन महत्वाचं काम आहे, ते आता चालू केलंय आम्ही जस्ट. आणि ही आमची वहिनी आणि आमचे नवरदेव आहे आमचं. आणि आता ही सर्व फॅमिली आहे. ही माझी मावशी आहे, मावशी आहे, आजी आहे, ते जयची आजी आहे, तिकडे जयचे काका आहे, इकडे मामा, सर्व आहेर वगैरे आम्ही हे करतोय. त्याच्यानंतर मग जयेश आला का भेटूया आपण. बाय. हाय गाईज, आपलं फायनली काम झालेलं आहे.
4 तास लागलेले आहेत आपल्याला आहेराला. 4 तासांनी कंप्लीट झालेले आहेत. आता अजून काउंटिंग नाही केलेली आम्ही, काउंटिंग बाकी आहे. फक्त जस्ट फोडलेत आहेर आणि त्याच्यात ते एवढे भेटलेले आहेत आम्हाला. काउंटिंग बाकी आहे का? चिल्लर पण यायच्यात. आता आम्ही काउंटिंग करतो आणि लास्टला वाटलं टोटल सांगतो तुम्हाला. आणि इथे किती बसले बघा, 4 तास बसलो आम्ही. अजून पाणी पण नाही पिलं, चहा पण नाही पिलं. स्टार्ट. आता आमची फायनल झालेली आहे काउंटिंग आहेराची. आणि वहिनी बघा आमची काय मोजते. इकडे या वहिनीकडे काय काम दिलंय बघा. सर्व चिल्लर दिले वहिनीकडे मोजायला, सर्व चिल्लर मोजा. आणि ही आता काउंटिंग झालेली आहे. आता आम्ही टोटल लिहितोय. आता सांगतो तुम्हाला लास्टला किती आकडे झाले. अरे मामी आली, मामी आली, मामीचा आहे बाकी राहिलेला आहे आमच्या लास्टला. सर्वात लास्टला मामीचा आहे रे. 1 रुपया मामीचा आहे. शगुन असतो. पण ते मला चष्मा नव्हता ना. 1 रुपया परत दे का? आम्ही कुठे काय बोललो, आम्ही पण खुशीने दिले. आता आमचं आहे मग ते नाचायला घे ना देव काढला. तो फाइनली अपन मामा के गांव पहुंच गए. अभी पहुंच जाएंगे 2 मिनट में. तो आपने तो क्लिप देख ही लिया होगा. आपने तुम्ही सगळे बघितलं असाल. यांनी क्लिप काढल्या. आता मी जेव्हा ब्लॉग अपलोड एडिट करायला तेव्हा मला समजा केलं की नाही चांगलं. ब्लॉग करतात म्हणजे आहेत, म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये आहेत ब्लॉगर आहेत सगळे. आता ब्लॉगर आहेत का फक्त क्लिप काढून ठेवलेत मला माहीत नाही. तुम्ही बघितलं असेल. चला आता जाऊ. त्यांच्याकडे आलो, गावात पोचलो. चला आता जाऊ, बघूया काय चालू आहे त्यांचं तिथं, नाही का. चलो. आता ती जेवून आली ना, घसरून पडली. ते पोरं काय खाल्लं नाही. पण तू खा मगाशी कुठला आहे म्हणजे तुम्ही पिल्याला का? तुम्ही पिल्याला नाशिकर पुन्हा उधर भी मिला नहीं तो सीधा गिरोड़ गाँव चले आना. हाँ नहीं मेरा बैंक बोलो तुम. हा 2-3 ब्लॉग ठीक आहे. पण आपण म्हणजे यश दादा, शुभम, आकाश मामा आणि मनीष मामा आम्ही आलेलो आहे परत. आम्ही त्या दिवशी चिकन केलं, तसंच परत आम्ही जेवलो नाही कोणच. कारण की आम्हाला चिकन खायचं होतं. परत फ्राय केलेलं आम्हाला साप जास्त झाला. तर चला. आणि गोटी बुवा आहे तर गोटीसाठी वेग परत मैदानात उतरलेलं आहे. आता सुरुवात केली. कुठं नाही कलर मारलाय, ऑइल पेंट मारलाय ब्लॅक. तिला ती कशी काय पण ती कशी काय झाली एवढी?
थोडं जरी थोडासा आग पेटू दे. ते तू गावात चुकीचं आणलं जरा. त्या दिवशी मी कसं आणलेलं तसं आण ना. तुझं नियोजन एकदम टप्प्यात असतं. गाडी घेताना पण तुला नियोजन टप्प्यात होतात, पण काय करायचं. जाऊ दे. वडिलांची खंबीर साथ असल्या कारणास्तव घाबरत नाही. थँक्स पोरा, कुठं तरी नाव काढलं. कुठेतरी यशाच्या पहिल्या पायरीवरती लास्टची पायरी ना. यशाच्या पहिल्या पायरीवरती यशच उभं आहे. यशाच्या पहिल्या पायरीवरती आम्ही पदार्पण करतो. आमच्या सोबत एवढा मोठा यश असून आम्हाला काही यश येत नव्हतं, परंतु आता कुठेतरी यशने गाडी लावण्यात मनीषने गडबड केली. खाली गाडी लावण्याऐवजी त्यांनी वरती लावली. हे मात्र चुकीचं नियोजन. आता उडल वर रॉकेट खाली लावले. लावडा इथं थांब. खाली भेटो. आम्ही तिकडं हवा मारतो पण इकडे गडबड होती. खाली खाली रे बाबा, तुला दादा शिकवायला लागेल रे. धरून काय हातावर आली ना. बघणी अगोदरी शेवटची गाडी पेटले बाय काय घेतली आता. एक गाडी राहिली. विजला की संपला अशी कुठेतरी एवढी लावली. नाही कुठेतरी नाही कुठेतरी नको. लावडे बघ कसं आणले. रानातून वेल आणले जाऊन. वेल आल्या. हेच टेस्ट माहिती का. आम्ही तेच आणलं ना. रानातून वेळ आणले काय. रानातून वेल आणले जाऊन. रानातून आणले रे. आणली वारे वागा. मग धोनी बाबाकडून आणले. धोनी बाबाकडून. वाटून दिले धोनी बाबाने वेल. लावू का रे. ड्रायर मारू का. नको. अरे प्लास्टिक टाकलंय का थोडं अजून टाकलेलं म्हणजे काय. फाटे तर पेटलं पाहिजे ना आता. किती जीवाचे प्राणापासून खेळते. मौत को छुके टक्स से वापस आ जाते. देखो काय ती कला पोरांमध्ये किती ती मेहनत. प्रयत्नांना यश येत नसतं. आम्ही यशला सोबतच घेऊन तुला माहित नसेल तर ह्याचं नाव यश आहे, म्हणून सगळं यश यश बोलतायत. यश आमच्या सोबत तर काय घाबरायची गोष्टच नाही. खूप मोठं अपयश आलेलं माझ्या वाट्याला. ते पचवलं मी. तर अशा प्रकारे या ठिकाणी शुभमसाठी सोय उपलब्ध केलेली आहे. पहिले व्हेज सुरी नव्हती तर आम्हाला काय दुसरा पर्याय नव्हता. जाऊ का घरी आणू का. अशा प्रकारे पहिली गाणी लावण्यास आपण पात्र झालेलो आहे. उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. 10:59 मिनिटांनी. घोटीचा पनीर इथे कुठे पाठी. एवढे चिकन भारी आणलंय. कोणी आणलंय. अरे मलाच जायला लागलं शेवटी. स्वतः यश कदम. ओनली बोनलेस. रेडीमेड तर आणलंय. लावड्या हाताचे माझ्या. तर अशाच प्रकारे सगळं झालेलं आहे यश कदम यांच्या हाताने. बघू शकतो. चव सांगा. तुम्ही तर कधी बघितलं नसेल. ही शेजवान चटणी आहे. क्वालिटी तुमच्याच हाताचं इथं क्वालिटीच असणार असं वाटतंय. आता आपण टेस्ट करून बघू. बारीकचाच पीस घेऊ. चांगलं नसेल तर ओ माय गॉड. बाबू नाही उद्या हॉटेलला भेटणारच ना असा. तुम्ही कधी बघितलं नसेल बघून घ्या पहिले एकदा. स्ट्रॉंग पॅक बरोबर तुला. हे एक प्रकारचे चीज बॉल आहेत. हे कुठे भेटणार नाही तुम्हाला. फक्त पनवेल आणि टिवण्याच्या खोंड्यात भेटतील. हे कुठं उगतं माहिती तुम्हाला.
बाहेर शेती दिसते का? बाग आहे त्याची बाग बाग आहे. एक दुसरी खाणी आपली पनीरची टाकलेली आहे. दुसरी खाणी आपली पनीर. कारण की बुवा बघू शकता. एक गोष्ट असते प्रत्येक नॉन व्हेजिटेरियन मुलांमध्ये एक व्हेजिटेरियन पोरगा असतो. तसा आमचा हा शुभम. तसं त्याला त्याने आम्हाला त्रास दिला थोडासा, पण काय चालतं तेवढं. चालता येत ना. तर अशाच प्रकारे आमचं सगळं कार्यक्रम झालेलं आहे. आता आम्ही आलेलो आहे घरी. हे तुम्ही बघू शकता. आयर आहे बघा. कपाट सगळं आहे बघा. सगळं शेडवरती आता बसले ना तिथं जाणून सगळं बसायचं सोयी सुविधा पाहुण्यांची. डबल डोअरचं फ्रीज AC सगळं आहे. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. सी यू. बाय बाय.